नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं या ड्रीम विजन ॲप्लिकेशनवर आणि ड्रीम विजन या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इनइक्वालिटीवरचा 5वा टाईप घेऊन आलेला आहे। 5व्या टाईपमध्ये परीक्षेला विचारलेले प्रश्न आणि इथून पुढच्या येणाऱ्या TCS IBPS परीक्षा असू द्या किंवा इतर परीक्षा असू द्या, तर सर्व परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात तो टाईप आपण आता या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कशा पद्धतीने टाईप असणार आहे त्याच्यासाठी एकदा मागच्या 4 व्हिडिओचं रिव्हिजन एकदा पटकन करून घेऊयात आणि नंतर आपण याच्यावरचे प्रश्न पाहूयात। बघा, आपण इनइक्वालिटी हे प्रकरण जे आहे हे 5 सिंबलवर असतं असं म्हटलं होतं। त्यातले महत्त्वाचे 2-3 सिंबल ग्रेटर दॅन, एकच मिनटं, त्यातले महत्त्वाचे 3 सिंबल ग्रेटर दॅन, नंतर लेस दॅन आणि इक्वल टू, राईट। साध्या सोप्या मराठीच्या भाषेमध्ये घेत असताना अर्थ याचा मोठा, याचा लहान, याचा समान असा अर्थ घेतो आणि या तिघांपासून मिळून बनलेले ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे मोठा आणि समान, लेस दॅन ऑर इक्वल टू लहान। याचा अर्थ घेत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की हे 2 जे सिंबल आहेत यांना आपण सिंगल म्हणत असतो, सिंगल सिंबल म्हणायचा। हा माणूस न्यूट्रल आहे, याच्या असण्या नसण्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही, प्रश्नामध्ये याचा काहीच संबंध नाही असं गृहीत धरायचं आणि चालायचं पुढं। आणि हा जो आहे याला आपण डबल म्हणत असतो, राईट। एवढी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाली असेल तर मी तुम्हाला म्हणलो होतो की या गोष्टीमध्ये, या पूर्ण प्रकरणामध्ये फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा, सगळं प्रकरण ऑटोमॅटिक लक्षात राहतं। त्यातल्या गोष्टी एकदा रिव्हिजन करून घेऊयात। मी बोललो होतो की प्रश्न दिसला की पहिल्यांदा बघायचं त्या प्रश्नामध्ये आलेले चिन्ह जे आहेत त्या चिन्हांची दिशा कशी आहे। जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नामध्ये विचारलेल्या चिन्हांची पहिल्यांदा पाहायची दिशा, की दिशा कशी आहे। मग दिशा एक तर त्यांची समान असेल, नाही तर दिशा कशी असेल, विरुद्ध असेल, असं आपण बोललो होतो। एक तर दिलेल्या चिन्हांची दिशा समान असेल, नाही तर काय असेल, विरुद्ध असेल। 2च कंडिशन होऊ शकतात, दुसरे काही होणार नाही। मग आपण याच्यावर माहिती घेत असताना असं बोललो होतो की जर दिशा समान असेल तर पहिला पॉईंट शिकलो, त्या 2 व्यक्तींचा ज्यांचा संबंध दिलाय, ज्या 2 घटकांचा संबंध दिलाय त्याच्यामध्ये एक जरी सिंगल सिंबल आला असेल तर उत्तर सिंगलच लिहायचं। इथे लिहून घेऊयात, दिशा समान असल्यास एक जरी सिंगल असेल तर आपण सिंगलच उत्तर लिहायचं असं म्हणलं होतं। एक जरी सिंगल असेल तर उत्तर काय असलं पाहिजे, सिंगल असलं पाहिजे। दुसरी गोष्ट आपण बोललो होतो की सर दिशा समानच आहे, दिशा बदलली आहे का, नाही, दिशा समान आहे पण चिन्ह आहे डबल। चिन्ह कसं आहे, डबल आहे। चिन्ह डबल असल्यास आपण 2 गोष्टी समजून सांगितल्या होत्या। जर दिलेल्या 2 घटकांमध्ये चिन्ह डबल आले असेल आणि दिशा समान असेल तर आमचं चिन्ह डबलच येऊ शकतं, किंवा आयदर ऑरची कंडिशन, आयदर ऑरची कंडिशन म्हणजेच किंवाचं उत्तर मध्ये ते 1 किंवा 2 असं पर्याय असू शकतं, एवढं आपण बोललो होतो। दुसरी गोष्ट, दिशा जर विरुद्ध असेल तर मी बोललो होतो, तुम्हाला एक चहाचं उदाहरण दिलं होतं, 3 मित्र चहाला येणार पण मी तिघांना पाजणार नाही, तिन्हीपैकी एक बरोबर, तिन्हीपैकी एक बरोबर। चहाचं उदाहरण आठवत असेल तर बघा, मी चहाचं उदाहरण सांगितलं होतं की मी तिघांना आमंत्रण देणार आहे, लहान्याला पण देणार, मोठ्याला पण देणार आणि माझ्या वयाच्या समान व्यक्तीला पण आमंत्रण देणार, तिघांना आमंत्रण देणार, तिघच्या तिघ आले पाहिजे पण तिघापैकी एकाला चहा पाजणार। म्हणजे ऑप्शनमध्ये तिन्हीच्या तिन्ही आले पाहिजे पण 3 पैकी 1 बरोबर आहे, तिन्ही बरोबर नाही, राईट। आणि नंतर सगळ्यात महत्त्वाची आपण एक गोष्ट शिकलो होतो ती म्हणजे आमची कोणती, अपूर्ण माहिती आमची नेहमी चुकीची असते। अपूर्ण माहिती नेहमी चूक असते, नेहमी चूक असते। झालं आमचं प्रकरण। हे एवढं आपल्याला शिकण्यासाठी आपण मागच्या 4 व्हिडिओ बनवलेत आणि त्याच्यासाठी हा एक अजून व्हिडिओ बनवतोय। कशासाठी, तर हे एवढं शिकण्यासाठी। संपलं, याच्या बाहेर काहीच नाही। फक्त एवढं लक्षात ठेवायचं, दिशा समान आहे, त्याच्यामध्ये एक जर सिंगल सिंबल आला तर सिंगलच उत्तर येत असतं, निष्कर्ष सिंगलच असतो। डबल आला तर डबलवालाच येणार किंवा आयदर ऑरची कंडिशन येणार। नंतर विरुद्ध आला तर तिघं आले पाहिजे, तिघांपैकी एक बरोबर आहे। आणि चौथं काय, हमारी अधुरी कहाणी, अपूर्ण माहिती ही नेहमी कशी असते, चूक असते या नियमानुसार। चालतंय, तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असतील आतापर्यंत, तुम्ही लक्षात ठेवलं असेल असं गृहीत धरतो आणि चालतो पुढच्या प्रश्नाला। काय म्हणतोय पहिला प्रश्न आजच्या सेशनचा, बघा प्रश्न दिसायला थोडासा लेंदी आहे, पहिला प्रश्न आहे म्हणून डिटेलमध्ये घेऊयात, बाकीचं नंतर आपल्याला काही गरज नाही। हे बघा, ऑप्शनची आपल्याला स्टार्टिंगला गरज असते का, नाही, ही माहिती कटली। पुढील प्रश्नामध्ये या चिन्हांचा अर्थ डॅश 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 याप्रमाणे दिलेला आहे, ते अर्थ वापरलेले आहेत, मग त्यांचे अर्थ इथं दिलेले आहेत, राईट। आणि आता प्रश्नात दिलेली विधाने सत्य असलेले गृहीत धरा, खाली दिलेल्या निष्कर्षापैकी कोणते निष्कर्ष निश्चित सत्य आहे, निश्चित सत्य आहे, हे एवढंच महत्त्वाचं आहे, शोधा आणि तुमचे उत्तर द्या। मग खाली आपल्याला निष्कर्ष दिलेले आहेत, किती निष्कर्ष दिलेले आहेत सर, हे निष्कर्ष आम्हाला इथं एक निष्कर्ष दिलाय, इथे दुसरा निष्कर्ष दिलाय आणि इथे तिसरा निष्कर्ष दिलाय। या 3 निष्कर्षाला आम्हाला निश्चित या 3 निष्कर्षापैकी कोणते बरोबर आहेत, कोणते चूक आहे ते बघायचं आहे आणि ऑप्शनपैकी उत्तर लिहायचं आहे। बस एवढं आपल्याला दिलेलं आहे। मग याच्यामध्ये पाहत असताना सगळ्यात पहिल्यांदा
प्रश्न समजून घेऊयात. या प्रश्नामध्ये काय दिलं तर या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हे जे वर चिन्ह दिले या चिन्हांचे अर्थ वेगळे आहेत. म्हणजे जर आपण नॉर्मली विचार केला तर याचा अर्थ असतो बरोबर. काय असतो बरोबर. याचा अर्थ असतो च्यापेक्षा लहान. आता मी शॉर्टकटमध्ये लिहितोय ना, लहान, च्यापेक्षा लहान. याचा अर्थ च्यापेक्षा मोठा, राईट. याचा अर्थ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, याचा अर्थ लेस दॅन ऑर इक्वल टू, राईट. पण इथं याच अर्थाने वापरलेले असं नाही, त्याचे अर्थ इथं वेगळे दिलेले आहेत. पहिल्यांदा ते अर्थ आपल्याला शोधावे लागणार आहेत. आजच्या व्हिडिओमधला हा बेस्ट प्रश्न आहे. मग ते अर्थ शोधत असताना पहिल्यांदा बघा सॉरी, इथं बरोबरचं चिन्ह दिले. म्हणजे मी याच्या पुढेच लिहितोय की बरोबर याचा अर्थ तुम्हाला काय घ्यायचा आहे. म्हणजे हे बघा, हे मूळ चिन्ह आहे बरोबर, आणि याचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे, ते अर्थ बदलणार आहे. मला नॉर्मली सांगा, P बरोबर Q म्हणजे P हा Q पेक्षा लहान नाही आणि समान नाही. नॉर्मल गोष्टी, तीनच गोष्टी आहेत. लहान, समान, मोठा. लहान, समान, मोठा. हा म्हणतोय लहान नाही आणि समानही नाही, म्हणजे या बरोबरचा अर्थ काय घ्यायचा, मोठा म्हणजे ग्रेटर घ्यायचा, राईट. ही गोष्ट आम्हाला छोटीशी क्लिअर झाली पाहिजे. दुसरी लेस दॅन आहे, याचा हे मूळ चिन्ह, याचा अर्थ घेऊयात आपण इकडे. पुढे P लेस दॅन Q म्हणजे P हा Q पेक्षा लहान नाही. लहान नाही, बघा तीन अर्थ आहेत, मोठा, लहान, समान. लहान नाही म्हणते म्हणजे राहिलेले दोन राहणार ना. म्हणजे राहिलेले दोन कोणते कोणते, एक तर तो मोठा राहणार, नाही तर समान राहणार, राईट. असं लगेच क्लिक झालं पाहिजे. नंतर इथं ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅनचा अर्थ घेऊयात इथे. चल, ग्रेटर दॅन म्हणजे P हा Q पेक्षा मोठा नाही. मोठा नाही म्हणजे काय असणार आहे, लहान आणि समान. लहान आणि समान म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू. हे आम्हाला क्लिअर झालं पाहिजे. नंतर हा आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू याचा अर्थ काय घ्यायचा, P हा Q पेक्षा मोठा नाही आणि समान नाही. तीन गोष्टी आहेत, लहान, मोठा, समान. मोठा बी नाही, समान बी नाही. मोठा बी नाही, समान बी नाही. मोठा बी नाही, समान नाही. बसल्या बसल्या सांगा कोण असणार आहे तो, सर मोठा बी नाही, समान नाही म्हणजे तो लहान असणार आहे, लेस असणार आहे. इथे बघा लेस दॅन ऑर इक्वल टू, याचा अर्थ घ्यायचा आपल्याला, लेस दॅन ऑर इक्वल टू. मग सर P हा Q पेक्षा मोठा नाही, लहान नाही. मोठा नाही, लहान नाही म्हणजे कोण आहे, समान आहे. आता आपण या अर्थांचं दुसरा अर्थ काय घ्यायचा ते आपण पाहून घेतलेला आहे. म्हणजे हे मूळ अर्थ घ्यायचे नाही. हे जर चिन्ह कुठं आले असेल तर या चिन्हांच्या ऐवजी इकडचे अर्थ घ्या, असा इथं वर माहिती आपल्याला दिलेली आहे, अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. मग ती माहिती आपण इथे एक्सप्लेन करायची. मला सांगा, इथं लेस दॅन ऑर इक्वल टू आलं, जशाच तसा अर्थ घ्यायचा नाही. जशाच तसा जर अर्थ घेतला त्याचा अर्थ असतो A हा M पेक्षा लहान आहे किंवा समान आहे. जशाच तसा अर्थ घ्यायचा नाही, कारण अर्थ बदललेले आहे. पहिलं काम तेच करायचं, यांचे अर्थ बदलून टाका, म्हणजे चिन्ह बदलून टाका. सर लेस दॅन ऑर इक्वल टू कुठं आहे, हे लेस दॅन ऑर इक्वल टू, याचा अर्थ काय, बरोबर. जशाच तसं चिन्ह तिकडे पाहायचं, त्याचा अर्थ काय, लेस दॅन ऑर इक्वल टूचा अर्थ आहे इक्वल, राईट. हे इथे दिले, लेस दॅन ऑर इक्वल टूचा अर्थ घ्यायचा आहे बरोबर. नंतर जे आणि F मध्ये इथे कॉमा देऊयात आपण. जे आणि F मध्ये हे जे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणजे आत्ताच घेतले, बरोबरचा अर्थ. लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे बरोबरचा अर्थ. नंतर F आणि R, F आणि R यांच्यामध्ये बरोबरचं चिन्ह दिसते आणि बरोबरच्या चिन्हाचा अर्थ काय घ्यायचा आहे, ग्रेटर दॅन, राईट. F आणि R मध्ये बरोबरचं चिन्ह आहे, त्या बरोबरच्या चिन्हाचा अर्थ आपल्याला घ्यायचा ग्रेटर दॅन. R आणि M याच्यामध्ये लेस दॅनचा अर्थ आहे, R आणि M याचा अर्थ घ्यायचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. R आणि M काय घ्यायचं आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. M आणि N इथे ग्रेटर कोणता आहे, हा आहे, तर याचा अर्थ घ्यायचा लेस दॅन. काय आहे, N आहे, बस. बरं सर, आम्ही या विधानांचे अर्थ आता बदललेले आहेत. आता आम्ही काय करायचं, निष्कर्षाचे अर्थ बदलावे का नाही बदलावे, हा पॉईंट सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि नवीन मुलांना हा कन्फ्यूज वाटतो की सर विधानाचे अर्थ बदलायचे ठीक आहे, निष्कर्षाचे बदलायचे का नाही बदलायचे. तर निष्कर्षाचे सुद्धा बदलायचे म्हणजे बदलायचे मित्रांनो. का बरं बदलायचे निष्कर्षाचे ते पुढच्या प्रश्नात तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. सिम्बॉलचा अर्थ बदललाय तर मग इथल्या पण निष्कर्षामधल्या पण सिम्बॉलचा अर्थ बदलत असतो, हे तुम्ही सगळ्यांनी डन असू द्या, निश्चित असू द्या, माहीत असू द्या. मग इथे पण अर्थ बदलून घ्या. म्हणजे मुळात हे ऑप्शन या पद्धतीने असायला पाहिजे, A आणि F याचा अर्थ असतो की A हा मोठा आहे F पेक्षा, असं आहे का, पण तसं नाही शोधायचं आपल्याला. मोठाचा अर्थ काय आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे हे शोधायचं आम्हाला की तो लहान आहे का समान आहे, लहान आहे किंवा समान आहे, असं आपल्याला ओळखायचं आहे. R आणि N चा अर्थ बरोबर नाही घ्यायचा आपल्याला, काय घ्यायचा, ग्रेटर घ्यायचा. आणि J आणि M चा अर्थ बरोबर नाही घ्यायचा, काय घ्यायचा, बरोबरचा अर्थ ग्रेटर दॅन. म्हणजे शोधत असताना हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, हे बघायचं. या तिघांचा अर्थ बरोबर आहे का ते पाहायचं नाही. ही गोष्ट डोक्यामध्ये पहिल्यांदा फिट करून घ्या मित्रांनो, राईट. आता तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल असं गृहीत धरतो. आणि तुम्हाला वर विधानांना एकत्र कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत
नाहीच झालेलं आहे असं गृहीत धरतो आणि चालतो विधानांना एकत्र करणे. बघा आपण A to M जाऊ शकतो, M to R जाऊ शकतो आणि M to N सुद्धा जाऊ शकतो, R to F जाऊ शकतो, F to J जाऊ शकतो. म्हणजे M आणि N आणि M आणि R यांचं रिलेशन थोडंसं वेगवेगळं असणार आहे, राईट. कारण M हा 3 ठिकाणी आलेला आहे. मग आपण पहिल्यांदा बघूयात A to F जायचं आपल्याला, चालेल. मग A to F जात असताना हे पहिलं निष्कर्ष बरोबर आहे का नाही पाहण्यासाठी मी इथं पहिलं विधान तयार करतोय, राईट. मग आपल्याला A आणि F कुठं आहे? A इथे आहे आणि F J सोबत आहे, राईट. F J सोबत आहे, J कोणासोबत आहे? पुन्हा कोणासोबतच दिसत नाहीये आणि F हा R सोबत बी दिसतोय. आपल्याला A आणि F चं करायचं आहे. मग मी A पासून M कडे जाणार, M पासून R कडे जाणार आणि R पासून F कडे जाणार. मला या पहिल्या ऑप्शनला विचार करण्यासाठी या J इक्वल टू F ची आणि M लेस दॅन N ची आवश्यकता नाही, तर मी त्याचा वापर सुद्धा करणार नाही. ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. ही गोष्ट कधी कळेल सर आम्हाला? ही गोष्ट तुम्हाला तेव्हाच कळेल मित्रांनो ज्या वेळेस तुमची प्रॅक्टिस खूप चांगली झालेली असेल, राईट. हुसेन बोल्टचं उदाहरण तुम्हाला चांगलं माहिती असेल. हुसेन बोल्ट 100 मीटर रनिंग 10 सेकंदापेक्षा कमी वेळेमध्ये कशी पार करू शकतो, त्याच्यामागे त्याचं स्ट्रगल खूप आहे म्हणून. तसंच याच्यामध्ये पण तुम्हाला कमी वेळेत जर पार करायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस पण चांगली झालेली पाहिजे, चालेल. आता मला हे कळलं की मी A आणि M चा वापर करणार, A to M जाणार, M to R येणार आणि R to F येणार. कारण मला A आणि F चं रिलेशन बघायचं आहे की या दोघांची तुलना करायची. प्रकरणाचं नावच आहे इनइक्वॅलिटी, असमानता. दोघांमध्ये काय असमानता आहे? कंपॅरिझन ऑफ रँक म्हणत असतो, म्हणजे दोघांची तुलना करायची आपल्याला. मग मी A to M लिहिणार, A इक्वल टू M. A पासून M वर आलोय, आता M पासून R कडे येणार. इथे सिम्बॉल जर पाहिला तर M कडे क्लोज आहे, R कडे ओपन आहे. M कडे क्लोज आहे, R कडे ओपन आहे. इथं पण तोच द्यायचा, M कडे क्लोज, R कडे ओपन. सर तुम्ही सिम्बॉलच डायरेक्ट उलटा बदलला. मी सिम्बॉल जरी उलटा केला असेल, बघा इथे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे, मी इथे लेस दॅन ऑर इक्वल टू केलं. मी जरी सिम्बॉल उलटा केला असेल मित्रांनो, पण त्याचा अर्थ बदललाय का? नाही. R हा मोठा दाखवते किंवा समान दाखवते, इथं पण R मोठा दाखवते किंवा समान दाखवते. ही मांडणी तुम्हाला जमली पाहिजे. नंतर R to F चालायचंय. R कडे क्लोज आहे, F कडे ओपन आहे. R कडे क्लोज, F कडे ओपन. झालं माझं पहिलं विधान तयार. तुलना करणं चालू करा. तुलना करण्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा बोललो की पहिल्यांदा बघा यांची दिशा कशी आहे, सगळ्या चिन्हांची दिशा कशी आहे. सर्व चिन्हांची दिशा हा असण्या नसण्याने काही फरक पडत नाही. हा इकडे पाहतोय, हा इकडे पाहतोय, दिशा समान आहे. म्हणजे आमचा पहिली गोष्ट, पहिला नियम लागू झाला पाहिजे. कोणता नियम सर? तर आठवा. सर दिशा समान असल्यास एक जरी सिंगल आला तर सिंगल, डबल आला तर डबल किंवा आयदरवरची कंडिशन. पण एक जरी सिंगल आला तर सिंगलच घेणार आम्ही. एक जरी सिंगल आला तर काय घेणार आहात? सिंगलच घेणार. बरं, A पासून F कडे जात असताना एक सिंगल दिसतोय आम्हाला, तर आम्ही सिंगलच उत्तर लिहिणार. एक सिंगल आला तरी उत्तर सिंगलच. म्हणजे आमचं एक सिंगल सिम्बॉलवालंच उत्तर पाहिजे, डबल सिम्बॉलवालं उत्तर चालणार नाही. बरं, ऑप्शनमध्ये सिंगल सिम्बॉलवालं आलं का? नाही. हे नाही बघायचं, वरचं नाही बघायचं, वरचं पाहायचं नाही, खालचं पाहायचं मित्रांनो. कारण आता याचा अर्थ आपण हा घेतलाय, म्हणजे याचं काम आता संपलेलं आहे, राईट. हे वरच्यांचं काम आता संपलेलं आहे. आता खालच्याचं काम घ्यायचं आहे. मी वरचे कट करून टाकले मुद्दाम समजण्यासाठी. बरं, एक जरी सिंगल आला तर सिंगल उत्तर येणार आहे, डबल सिम्बॉल चालणार नाही. म्हणजे माझा पहिल्या पर्यायाचा आन्सर काय आहे? कट आहे. कारण इथं लेस दॅन ऑर इक्वल टू हा अर्थ येतोय, डबल सिम्बॉल येतोय, आम्ही विचार करत बसणार नाही, राईट. आता एक गोष्ट सांगतो बघा, मी हे एक्सप्लेन करतोय, प्रत्येक शब्द महत्त्वाचा बोलतोय, तुम्ही सुद्धा प्रत्येक शब्दावर लक्ष द्यायचं. तुमच्या मनामध्ये एक चालू असेल सर एवढा वेळ लागतो का? हो, तर एवढा वेळ बिलकुल लागत नाही मित्रांनो, जर प्रॅक्टिस चांगली असेल तर. पण मी समजून सांगतोय म्हणून एवढा वेळ लागणार आहे. आणि तुम्ही सुद्धा समजून घेत असताना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजून घ्या, नाही तर मला मी याला 30 सेकंदात सोडून मोकळं होणार आहे, राईट. पण समजून सांगतोय म्हणून वेळ घेतोय आपण, ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या, राईट. नंतर दुसरी, नाही तर काही जण कमेंट टाकणारच आहेत, सर एवढा वेळ असतो का परीक्षेला? अरे भैया, मी तुला हे समजून सांगण्यासाठी करतोय, कळते बाबांनो? तर हे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी एवढा वेळ घेतोय आपण. नंतर R आणि N चं रिलेशन बघायचं आहे. R आणि N चं बघायचं आहे, तर R दोन ठिकाणी आहे आणि N कोणासोबत आहे? M सोबत आहे. म्हणजे मला एक कळतंय, मी R पासून M कडे गेलो आणि M पासून N कडे गेलो, एवढ्या वेळेस मला रिलेशन कळणार आहेत. म्हणजे मी या दोघांचाच विचार करणार, या तिघांचं मला काहीही घेणं देणं नाही. चला करून घेऊयात. R ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू M. M ऑलरेडी आहे, M कडे क्लोज आहे, N कडे. गोष्ट ऑब्झर्व करा, इथे कोणता नियम लागू होणार आहे सर? इथे मला दिसतंय की ह्याचं चिन्ह इकडे आहे आणि याचं चिन्ह त्या बाजूला आहे. म्हणजे दोघांची दिशा विरुद्ध आहे आणि मला मग इथे नियम लागू होणार आहे विरुद्धवाला. कोणता लागू होणार आहे? विरुद्धचा. आणि विरुद्ध नियम काय म्हणतोय? तिघे आले पाहिजे. विरुद्ध नियम काय म्हणतोय? तिघे आले पाहिजे सर. विरुद्ध जर असेल तर तिन्ही पैकी एक उत्तर असतं, तिन्ही पाहिजे आणि अपूर्ण माहिती चूक असते. मग सर तिन्ही आलेत का? हो, R आणि N चं आम्हाला नातं बघत असताना इथे R आणि N इथेच दिसते,
परत आर आणि एन आहे का? नाही. तिघांपैकी एकच आलंय. एक जरी आलं तर मी चहा पाजत नसतो चुकीचं उत्तर असणार आहे, म्हणून मी या दुसऱ्याला सुद्धा काय करणार आहे? चूक करणार आहे. आता पाहूयात आपलं तिसरं बरोबर आहे का तर. चालतंय. चल तिसऱ्यामध्ये जे आणि एमचं रिलेशन दिलंय. जे हा एफ सोबत आहे, एफ हा आर सोबत आहे आणि आर हा एम सोबत आहे. म्हणजे हे मला पहिल्याची गरज आणि शेवटच्याची गरज नाहीये. मी तिघांवरूनच करणार आहे. जे इक्वल टू एफ, जे इक्वल टू एफ. एफ कडे ओपन आहे, आर कडे क्लोज आहे. एफ कडे ओपन, आर कडे क्लोज. राईट. आर कडे ओपन, एम कडे क्लोज. चिन्ह व्यवस्थित द्यायचे, चिन्ह चुकवायचे नाही. झाले. जे आणि यम, जे आणि यमचा मला संबंध बघायचा आहे. बरं चला विचार करूयात कोणता नियम लागू होतो. सर हा इकडे पाहतोय, हा इकडे पाहतोय, हा असल्या नसल्याने काही फरक पडत नाही. म्हणजे सर्व चिन्हांची दिशा कशी आहे? समानवाले नियम लागू होतोय. आणि समान नियमामध्ये दोनच गोष्टी आहेत. सिंगल आला तर सिंगलच उत्तर लिहायचं. डबल जर आलं असेल, सगळे डबल आले असेल तर डबलच उत्तर किंवा आयदर ऑरची कंडिशन. आता सगळे डबल नाही आहेत, एक जरी सिंगल असला तर आमचं उत्तर सिंगलच असणार आहे. बरं कोणाकडे फेसिंग ओपन? जे कडे ओपन आहे. हा पण इकडे पाहतोय, हा पण इकडे पाहतोय. म्हणजे जे कडे ओपन पाहिजे, एम कडे क्लोज पाहिजे. आहे का जे कडे ओपन? यस. आणि एम कडे क्लोज आहे. म्हणजे माझा तिसरा पर्याय बरोबर आहे. म्हणून माझ्या या प्रश्नाचा आन्सर पाहिजे केवळ निष्कर्ष 2 सत्य आहे, हे चूक आहे. केवळ निष्कर्ष 3 सत्य आहे, दुसरं बरोबर आहे. बाकीचे ऑप्शन बघत बसायची गरज नाही. अशा पद्धतीने हा आपला एक छोटासा आणि पहिला प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाला असेल. मी इतकं साऱ्या या प्रश्नामध्ये बोललोय ना, तर तुम्हाला याच्यामध्ये एकही डाऊट, असं किंचितचाही डाऊट राहणार नाही याची गॅरंटी आपली, जर तुम्ही व्हिडिओला व्यवस्थित लक्ष देऊन पाहिला असेल तरच मित्रांनो. राईट. तरच कळणार आहे. लक्ष देऊन पाहिलं नसेल तर काही कळणार नाही. चालतंय. तर अशा पद्धतीचे प्रश्न आता आपण पाहणं चालू करणार आहोत. चालेल पाहूयात पुढचा प्रश्न काय म्हणतोय. पुढचा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. चल स्टार्ट करेंगे. आता ही वरची माहिती काही तेवढी महत्त्वाची नाही. तुमची एवढी प्रॅक्टिस पाहिजे की कोणाला स्किप करायचं, कोणाला वाचायचं आणि कोणाला स्किप करायचं ते कळलं पाहिजे. या ऑप्शनकडे आपण सध्या तर पाहणार नाही, नंतरच पाहणार आहोत. चला पाहणं चालू करूयात. काय काय म्हणते पुढील प्रश्नामध्ये 7, 6, 3, 4, 5, 8 या संख्या खालील दर्शवण्याप्रमाणे पुढील अर्थाने वापरण्यात आल्या आहेत. बरं हे इथे त्यांचे अर्थ दिलेत. चला आणि यांचे अर्थ आपल्याला बघायचे आहेत की आपण यांचा वापर कशा पद्धतीने करू शकतो. बघा P7Q म्हणजे P हा Q पेक्षा लहान नाही. आता मी इथे डायरेक्ट अर्थ लिहून टाकतो. कोणाचा अर्थ? 7चा अर्थ. राईट. 7चा अर्थ. बरं याला कट करू, इथे लिहून टाकत परत. 7चा अर्थ काय लिहितोय? 7चा अर्थ लहान नाही. लहान नाही म्हणजे तो मोठा असणार आहे किंवा समान असणार आहे. तो एक तर मोठा असेल, नाही तर कसा असेल? समान असेल. 6चा अर्थ काय येतो? 6चा अर्थ बघा सर तो मोठाही नाही आणि समानही नाही. मोठाही नाही समानही नाही म्हणजे तो कसा असणार आहे? लहान असणार आहे. लेस दॅन. 3चा अर्थ हा लहान नाही आणि समानही नाही. कोणाचा अर्थ? 3चा अर्थ लहानही नाही आणि समानही नाही म्हणजे तो कसा असेल? मोठा असेल. देखा बघा ना, लहानही नाही आणि समानही नाही म्हणजे राहिलेला तो मोठा असणार आहे. 4चा अर्थ मोठाही नाही आणि लहानही नाही. मोठाही नाही लहानही नाही म्हणजे तो कसा असेल रे? समान असणार आहे. 5चा अर्थ चला 5 काय म्हणते? मोठा नाही. मोठा नाही म्हणजे तो कसा आहे? एक तो लहान आहे, नाही तर काय आहे? समान आहे. 3 पैकी एकच नाही. मोठा नाही म्हणजे तो एक तर लहान असणार, नाही तर काय असणार आहे? समान असणार आहे. आणि 8चा अर्थ म्हणतो तो समान नाही. समान नाही म्हणजे तो एक तर मोठा असेल किंवा लहान असेल. या सिम्बॉलला मी अजून एका पद्धतीने लिहू शकतो. बघा या सिम्बॉलला मी अजून एका पद्धतीने, समान नाही म्हणजे बरोबरला कट केलेला आहे. राईट. असे लिहू शकतो ना. समान नाही म्हणजे बरोबर कट, किंवा तो एक तर मोठा आहे, नाही तर काय आहे? लहान आहे. या सिम्बॉलला मी असंही लिहू शकतो. या IMP गोष्ट लक्षात असू देत. चल जर तुम्हाला वाटलं सर हे तुम्ही जे सिम्बॉल केलेत हे आम्हाला तेवढं लक्षात राहत नाही, तुम्ही जवळ एकत्रही लिहू शकता. चालतंय. तर याला व्यवस्थित पाहायचं आणि व्यवस्थित लिहायचे आहेत. चालतंय. मी याला इथं लिहून टाकतो. अशा पद्धतीने तुम्हाला सिम्बॉल लक्षात राहिले पाहिजे. आता याचा वापर पहिल्यांदा चेंज करून घ्या. राईट. या 8चा अर्थ काय म्हणतो? B. 8चा अर्थ समान नाही म्हणते म्हणजे तो एक तर मोठा असणार आहे, नाही तर लहान असणार आहे. बरं ही पेन दिसत नसेल, आपण पेन चेंज करून घेऊयात. B एक तर मोठा आहे, नाही तर लहान आहे. कोणापेक्षा? M पेक्षा. 5चा अर्थ काय म्हणतोय? F. 5 कुठे आहे? इथे आहे. 5चा अर्थ एक तर तो लहान आहे किंवा समान आहे. कोणापेक्षा? G पेक्षा. T आणि R ची तुलना करूयात. बघा T आणि R. 6. T आणि R मध्ये 6 आहे. 6चा अर्थ काय आहे? तो लहान आहे. नंतर कोणाचा? C आणि Bचा अर्थ. C आणि B मध्ये 3 आहे. 3चा अर्थ काय रे मित्रांनो? 3चा अर्थ आहे तो मोठा आहे. नंतर कोण आहे? F आणि M. F आणि M मध्ये कोण आहे? 3 आहे. परत 3चा अर्थ इथे जो घेतलाय तोच तिथे असणार आहे. नंतर R आणि M मध्ये R आणि M मध्ये किती लिहिलेले आहे? 6 लिहिलेले आहे. आणि 6चा अर्थ आपण आत्ता पाहिला लेस दॅन आहे म्हणून. चालतंय. बस हे चिन्ह बदलून घेतले.
जसे चिन्ह आपण विधानामध्ये बदलले तसेच चिन्ह आपण कुठं बदला, निष्कर्षामध्ये बदला. म्हणजे वरचे निष्कर्ष कट होऊन जाईल. एफ आणि टीचा अर्थ घेत असताना आपण काय घेणार आहात मित्रांनो, 3 आहे. 3चा अर्थ काय आहे, ग्रेटर दॅन आहे. नंतर आर आणि जीचा अर्थ घेत असताना काय घेणार, 6. 6चा अर्थ काय आहे, लेस दॅन आहे. आणि आर 4चा अर्थ काय आहे, 4चा अर्थ बघा 4चा अर्थ काय आहे, तो बरोबर आहे असं म्हणते. राईट. म्हणजे आता आमचं याचं काम संपलेलं आहे. राईट. आता आम्ही विचार करत असताना खालच्यांचा विचार करणार. पहिल्यांदा विचार करत असताना सॉरी आपल्याला ज्याची तुलना करायची, म्हणजे मला पहिलं ऑप्शन बरोबर आहे का नाही ते बघायचं आहे. तर मी काय करणार आहे, पहिलं ऑप्शन पाहण्यासाठी इथे करून घेऊयात. सर पहिलं ऑप्शन एफ आणि टीची तुलना आहे. एफ आणि टी कुठं आहे बघूयात. एफ इथं दिसते, जी सोबत आहे, टी आर सोबत दिसते. टी अजून कुठे दिसते का, नाही. म्हणजे मला एफ टू जी जावं लागेल. जी टू समोर कुठे जाऊ शकतो का आपण, जी 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 कुठे दिसते का, नाही दिसत. बरं टी कडून जाऊयात आपण. टी टू आर, आर टू यम, यम टू एफ दिसते. राईट. मला एफ 2 ठिकाणी दिसते, म्हणजे मी दोघांची तुलना करतोय. म्हणजे मला एफ आणि टीची तुलना पाहत असताना मी टी टू आर जाणार, आर टू एम जाणार आणि एम टू एफ जाणार. चला जाऊयात आपण. हे बघा, टी इज लेस दॅन आर हे लिहून टाकलं. जेवढे आवश्यक विधान आहेत तेवढंच विधानाचा विचार करा, सगळे विधान घेऊ नका. टी लेस दॅन आर, आरकडे क्लोज आहे, एमकडे ओपन आहे. आरकडे क्लोज, एमकडे ओपन. आणि इकडे एमकडे क्लोज, एफकडे ओपन. एमकडे क्लोज, एफकडे ओपन. बघा चिन्ह बदलून टाकलं, पण एमकडे क्लोज आहे, एफकडे ओपन आहे. एमकडे क्लोज आहे, एफकडे ओपन आहे, लिहून टाकलं. आता याचा विचार करत असताना मला सांगा रे तुम्ही राजांनो, मला सांगा तुम्ही याच्यामध्ये कोणता नियम लागू करणार. आता लिहित बसून येत पटापट 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 बघूयात. सर सगळ्यांची दिशा समान आहे. दिशा समान असेल तर एक जरी सिंगल आला तर सिंगल, डबल आला तर उत्तर डबल किंवा आयदर. आता इथं सगळेच्या सगळे सिंगल आले. एक जरी सिंगल आला तर ठीक, 1 से भले 2, 2 से भले 3 आणि मग 3 आले तर मग तर विषयच नाही. बरं वापर करूयात. टी पासून सगळेजण एफकडे पाहत चालतात. टी पासून सगळेजण एफकडे ओपन आहे. फेसिंग, फेसिंग एफकडे ओपन आहे का, हो हो सर फेस एफकडेच ओपन आहे. म्हणून माझं पहिलं कसं आहे, बरोबर आहे. एक जरी सिंगल आलं या नियमाबद्दल पहिलं बरोबर आहे. बरं दुसरं सर, दुसऱ्याचा विचार करा. चला आर आणि जीचा विचार करायचा आहे. जी पासून एफ जाऊ शकतो, एफ पासून एम जाऊ शकतो, एम पासून आर जाऊ शकतो. राईट. चला इथे विचार करून घेऊयात, इथे विचार करून घेऊयात. चालतंय. हां पुढे सर एफ इज लेस दॅन ऑर इक्वल टू जी. नंतर जी पाशी गेलं एफ आणि एफ पासून एमकडे जाऊ शकते. म्हणजे मला ही थोडीशी आकृती तिकडे घ्यावं लागेल, म्हणजे आपल्याला जागा पुरेल अजून. राईट. हां सर एफ इज लेस दॅन इक्वल टू जी हे घेतले. एफ इज लेस दॅन इक्वल टू जी. आता एफ पासून मला एमकडे जायचं आहे. राईट. एफ पासून एमकडे जात असताना मला सांगा एफकडे फेसिंग ओपन आहे, एमकडे क्लोज आहे. एफकडे ओपन आहे, एमकडे क्लोज आहे ही दिली आहे. आणि इथून मला एम टू आर चालायचं आहे. एमकडे ओपन आहे, आरकडे क्लोज आहे, एमकडे ओपन आहे, आरकडे चालायचं आहे. तुम्ही इकडून सुद्धा जात असताना करू शकता. चालतंय. म्हणजे आर टू एम, एम टू एफ, एफ टू जी असेही जाऊ शकता. काहीही हरकत नाही. परीक्षेला जसं आठवल त्या पद्धतीने उठायचं, सनाट निघायचं. चालतंय. चला आता मला आर आणि जीचं बघायचं आहे. आर आणि जी मी पहिल्यांदा पाहणार सगळ्या चिन्हांची दिशा कशी दिसते. सर्व चिन्हांची दिशा मला सारखी दिसते, समान दिसते. विशेष नाही ना, सर्व चिन्हांची दिशा सारखी दिसते. एक जरी सिंगल दिसला तर डबल कितीही हो, आम्हाला काही गरज नाही. एक जरी सिंगल दिसला तर सिंगलच उत्तर येणार. सिंगल सिम्बॉलवालं उत्तर आहे का बघा. हो सर सिंगलच आहे. कोणाकडे फेसिंग ओपन, आरकडे क्लोज, जीकडे ओपन. आरकडे क्लोज, जीकडे ओपन. हो सर जीकडे ओपन दिसते. म्हणजे दुसरं सुद्धा आमचं काय आहे, बरोबर आहे. पहिलं सुद्धा बरोबर झालंय, दुसरं सुद्धा बरोबर झालंय. तिसरं बघा आर आणि जी, आर आणि जी इथे आर आणि जीचीच तुलना दिली. आता मला एक तुम्ही नॉर्मली सांगा, हा आर लहान आहे जी पेक्षा, हे कन्फर्म झालंय ना, कारण दुसरं बरोबर आलंय. आर हा लहान आहे जी पेक्षा हे कन्फर्म झालं. तर आर हा कधी समान होईल का रे मित्रांनो. एखादा व्यक्ती तुमच्यापेक्षा लहान आहे तर तो तुमच्या सारख्या वयाचा होईल का, नाही. म्हणजे तिसरा पर्याय इथं डायरेक्ट कट होणार आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे माझं काय उत्तर यायला पाहिजे, निष्कर्ष क्रमांक 1 आणि 2 हा आमचा सत्य आहे. पुढे ऑप्शनमध्ये सर निष्कर्ष 1 आणि 2 किंवा निष्कर्ष 3 सत्य किंवा नाही वाला चालणार. तिसरा पर्याय कटला. बरं सर्व निष्कर्ष हे तर नाही कटला. दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 सत्य आहेत, हे बरोबर आहे. चौथा चालतं का, 2, 3 यापैकी एक नाही चालत. म्हणजे आमचा ऑप्शन नंबर 2 असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे, समजणार आहेत आणि 100% समजणार आहेत प्रॅक्टिस केल्याच्या नंतर. चालेल. जर काही विद्यार्थी नवीन जरी शिकत असाल, तुम्ही फर्स्ट टाइम जरी व्हिडिओ पाहत असाल, फर्स्ट टाइम जरी प्रकरण करत असाल, तर 100% तुमच्या डोक्यात जाईल, हृदयापर्यंत पोहोचल याची गॅरंटी आपली. चालतंय. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन पाहावं आणि व्यवस्थित लिहून घ्यावं, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून मला आहे. चालेल. चला पाहूयात हा पुढचा प्रश्न. काय म्हणते पुढचा प्रश्न बघा. आता बाकीची माहिती वाचत बसू नका, आपल्याला सत्य आहे एवढं पाहायचं आहे, कोणते कोणते सत्य आहेत ते शोधायचे आहेत. चला करूयात माहिती. हां सर
ॲट द रेट म्हणजेच पी हा क्यूपेक्षा मोठा देखील नाही आणि लहानही नाही. मोठा नाही लहान नाही म्हणजे ॲट द रेटचा अर्थ काय झाला रे? मग सर ॲट द रेटचा अर्थ झाला समान. म्हणजे बरोबर दिसते इथलं. हां, ॲट द रेटचा अर्थ काय झाला? समान झाला. सर स्टार म्हणजे मोठा नाही. मोठा नाही म्हणजे काय होणार आहे सर? मोठा नाही म्हणजे एक तर तो लहान होणार आहे किंवा समान होणार आहे. नंतर पर्सेंटेजचा अर्थ काय घ्यायचा? सर पर्सेंटेज म्हणजे लहान नाही आणि समानही नाही. लहानही नाही समानही नाही म्हणजे तो कसा आहे? मोठा आहे. नंतर प्लसचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे तो लहान नाही म्हणजे तो एक तर मोठा आहे नाही तर काय आहे? समान आहे. मायनसचा अर्थ काय घ्यायचा? तो मोठाही नाही आणि समानही नाही म्हणजेच काय आहे? तो लहान आहे. बस एवढा अर्थ आम्हाला जमले पाहिजे. ॲट द रेट बरोबर, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन. 5च्या 5 अर्थ असे पटकन काढता आले पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस केल्याच्या नंतर जमणार आहेत. चला घ्या पटापटा. पर्सेंटेजच्या जागी काय घ्यायचं? ग्रेटर दॅन. पर्सेंटेजच्या जागी परत ग्रेटर दॅन. हां, खाली ए मायनस टी. मायनसचा अर्थ काय? लेस दॅन. ए लेस दॅन टी. नंतर बी आर प्लस आहे दोघांच्यामध्ये. प्लसचा अर्थ काय आहे? प्लसचा अर्थ काय? ग्रेटर दॅन इक्वल टू. नंतर एम जीमध्ये काय आहे? स्टारचा अर्थ काय आहे? लेस दॅन इक्वल टू. असे पटकन कन्वर्ट करून घ्यायचे. टी आणि आर. मायनसचा अर्थ काय आहे? लेस दॅन. सर हे कन्वर्ट करत बसणं आवश्यकच आहे का? नाही. तुमची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुम्ही हे कन्वर्ट नाही केलं तरी चालेल. डायरेक्ट कामाला लागून जायचं आहे. बरं, इथे पर्सेंटेजचा अर्थ काय आहे? ग्रेटर दॅन. म्हणजे एच इज ग्रेटर दॅन आर. नंतर मायनसचा अर्थ आहे लेस दॅन. टी इज लेस दॅन कोण? बी. नंतर एच प्लस ए. प्लसचा अर्थ काय आहे मित्रांनो? प्लसचा अर्थ आहे ग्रेटर दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅन और इक्वल टू. हे आम्हाला जमलं पाहिजे. अशा पद्धतीने आम्हाला कामं करता आले पाहिजे. एवढं कन्वर्ट झालं. एकदा सगळ्यांचं एकत्रीकरण करू शकतो का आपण? बघूयात. एच टू जी जाऊ शकतो, जी टू एम जाऊ शकतो, एम टू टी जाऊ शकतो, टी टू ए जाऊ शकतो, ए टू टी टू आर. दोन ठिकाणी दोन होऊ शकतात. मग आपण इथे एच आणि आरचं ऑब्झर्वेशन करूयात. एच इथे आहे, आर कोणासोबत आहे? टी सोबत. म्हणजे मला टी पासून थोडंसं जागा चेंज करावी लागेल. एच टू जी जायचं आहे. चालेल. चला आपण पहिलं विधान तयार करूयात. याच्यानुसार इथंच करून घेऊयात. चालेल. बघा, एच इज ग्रेटर दॅन जी. जी टू कुठे जाऊयात? एम. जी कडे ओपन आहे, एम कडे क्लोज आहे. जी कडे ओपन, एम कडे क्लोज. एम टू टी. एम कडे ओपन, टी कडे क्लोज. एम टू टी. एम कडे ओपन, टी कडे क्लोज. आणि नंतर टी टू आर. कारण आपल्याला एच आणि आरचं कंपॅरिझन करायचं म्हणजे टी टू आर जायचं आहे आपण. टी कडे क्लोज, आर कडे ओपन. टी कडे क्लोज, आर कडे ओपन. राईट. सर तुम्ही या पहिल्या विधानामध्ये कोणाला घेतले हो? तर बघा, पहिले मी एच जी वाला घेतलं म्हणजे हे वाला घेतलं. नंतर मी जी एम वाला घेतलं. जी एम वाला म्हणजे हे वाला घेतलं. नंतर मी एम टी वाला घेतलं म्हणजे हे वाला घेतलं आहे. आणि नंतर टी टू आर घेतलं आहे. म्हणजे मी या दोघांचा वापर या विधानामध्ये करणार आहे का? नाही, बिलकुल करणार नाही. कारण याची आवश्यकताच नाही. आणि याची जर केली तर माझं जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस वेगळं होऊ शकतं. चालतंय. या पद्धतीने आपल्याला कामं करावे लागणार आहेत. बरं, लाईट गेलेली आहे. मी जरी नाही दिसलो तरी चालेल. तुम्हाला बोर्डवर लिहिलेलं दिसते, बस झालं, सफिशियंट आहे. चालतंय. बोलणं चालू करूयात. आता एच आणि आरचं कंपॅरिझन इथं होऊ शकतं. चालेल. चला ऑब्झर्व करा. बरं सर, यांची दिशा कशी दिसते? यांची दिशा सगळ्यांची एक या बाजूला दिसते आणि हा विरुद्ध दिसतोय. विरुद्धवाला नियम पाहिजे. विरुद्धवाला नियम म्हणजे तिन्हीच्या तिन्ही आले पाहिजे. सर तिन्ही येत नाही आहेत म्हणजे आम्ही विचार करतच बसणार नाही. तिन्ही नाही आले म्हणजे माझा हा जो पहिला जो आहे हा आमचा चुकीचा असणार आहे. मला तिन्ही कुठे दिसत आहेत का? कारण एच आणि आरचं परत कुठं कंपॅरिझन दिलेलं नाही म्हणून मी बाकी जास्त विचार करत बसणारच नाही आहे. चालेल. चला पुढे ऑब्झर्व करणं चालू करूयात. टी आणि बीचं ऑब्झर्व करायचं आहे. टी आणि बी कुठे जाऊ शकतो? मी टी टू एम जाऊ शकतो, एम टू जी जाऊ शकतो. बरं, जी टू एच जाऊ शकतो. बरं, टी आणि बी. बी कडून जाऊयात आपण. बी टू आर, आर टू टी, आर टू टी, बी टू आर, आर टू टी आणि टी टू एम आणि एम टू एक मिनिट आपल्याला टी आणि बी बघायचे. बी इथे आहे, बी टू आर जाऊयात आणि आर टू. जास्त विचार करत बसायची गरज नाही. याचा निष्कर्ष आपण इथे लिहूयात. सर बी टू आर घ्या. बी इथे आहे ग्रेटर दॅन इक्वल टू आर आणि आर टू टी. चला, आर कडे ओपन आहे, टी कडे क्लोज आहे. आर कडे ओपन, टी कडे क्लोज. झालं. बी आणि टी या दोघांचा ऑब्झर्व. सर एक जरी दोघांची दिशा समान आहे, एक जरी सिंगल आला तर सिंगल, एक जरी सिंगल आला तर सिंगल. कोणाकडे? बी कडे आहे का? बी कडे ओपन. यस सर. म्हणजे आम्हाला हे काय दिसतंय? बरोबर दिसतंय. पहिलं चूक, दुसरं बरोबर. इथे एच आणि एचं ऑब्झर्व करायचं. एच आणि एचं कुठं करू शकतो? एच टू जी,
G to M, M to T आणि T T T T T to A. हां चालेल, चला घेऊयात याचं आपण इथेच करून घेऊयात. सर H इज ग्रेटर दॅन G, राईट, H इज ग्रेटर दॅन G. G to M, G कडे ओपन M कडे क्लोज, G कडे ओपन M कडे क्लोज. M to T, M कडे ओपन T कडे क्लोज, M कडे ओपन T कडे क्लोज. आणि T to A, T कडे ओपन A कडे क्लोज, T कडे ओपन A कडे क्लोज. झालं माझं. मला ऑब्झर्व करायचं आहे H आणि A, H पण आलं A पण आलं. अशा पद्धतीने आम्हाला विधान तयार करता आले पाहिजे. हे विधान जमले की आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. चालेल, चला ऑब्झर्व करूयात. सगळ्या चिन्हांची दिशा कशी आहे, हे इकडे पाहते, हे इकडे पाहते, इकडे पाहते, इकडे पाहते, म्हणजे सर्वांची दिशा सारखी आहे. सर्वांची दिशा जर सारखी असेल तर एक जरी सिंगल आला तर सिंगल, मग डबल किती येऊ, इथे पण सिंगल आला, इथे पण सिंगल आला, इथे डबल आला, आम्हाला काही गरज नाही, इथे पण सिंगल आला. एक जरी सिंगल आला तर उत्तर सिंगलच येणार. सर्व डबल आले तर मग डबलच. एक जरी सिंगल आलं तर सिंगल. चालतंय. मग मला कळतंय H कडे ओपन पाहिजे, आहे का H कडे? बरं, सिंगल पाहिजे, इथं डबल सिम्बॉल आला, चालेल का? हो, नाही. म्हणजे माझा तिसरा पर्याय काय झाला, चूक झालेला आहे. म्हणजे माझा बरोबर कोणता आहे, फक्त दुसरा बरोबर आहे, फक्त आणि फक्त दुसरा बरोबर आहे. केवळ निष्कर्ष 2 सत्य आहे, म्हणून माझा ऑप्शन नंबर 3 कसं असलं पाहिजे, बरोबर असलं पाहिजे, असं मला म्हणायचं आहे. चालेल, तुम्हाला हे सर्व गोष्टी 100% क्लिअर झाल्या असेल असं गृहीत धरतो आणि चलतो पुढचा प्रश्न. काय म्हणते पुढचा प्रश्न? बघा बघा बघा. बरं, हां, हा प्रश्न दिसतोय तुम्हाला. अजून किती प्रश्न बाकी आहेत? 2. हा 2च बाकी आहे. मग एक काम करूयात, हे दोन्ही प्रश्न मी तुम्हाला अभ्यासासाठी ठेवतो. चालेल, कारण आता लाईटसुद्धा गेलेली आहे आणि मी तुम्हाला दिसतही नसेल. पण मी जरी नसं दिसलं तरी तुम्हाला आता प्रश्न दिसत असेल. हा पण दुसरा तुम्हाला प्रश्न अभ्यासासाठी ठेवते. जर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पाहत असाल तर तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. तुमच्यासाठी हा काय आहे, होमवर्क आहे. आणि जर तुम्ही यूट्यूबला पाहत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी ही कमेंट टाकण्याची संधी आहे. राईट, चला मग तुम्ही याला होमवर्क म्हणा किंवा तुम्हाला कमेंट टाकायची संधी समजा. राईट, हा एक प्रश्न तुम्हाला होमवर्क ठेवा. मी साईडला झालो आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, प्रश्नाचं उत्तर काढायचं. मी याला पहिला प्रश्न म्हणतोय, तुम्ही लिहित कमेंट टाकत असताना पहिल्या प्रश्नाचं ॲन्सर टाकायचं आहे आणि याच्यानंतर अजून एक प्रश्न देतोय, त्या दुसऱ्या प्रश्नाला तुम्ही मला कमेंट करून टाकायचं आहे. याला आपण दुसरा प्रश्न म्हणूयात. चालेल, हा पहिला आणि हा दुसरा तुमचा प्रश्न. या दुसऱ्या प्रश्नाची तुम्ही कमेंट टाकायचे. ॲट अ टाईम दोन्ही कमेंट टाकून द्या, किंवा पहिल्या प्रश्नाची कमेंट टाकते का दुसऱ्या प्रश्नाची कमेंट टाकते ते मला नक्कीच सांगा. आणि आपले जे बॅचवाले विद्यार्थी आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपला या प्रश्नाचे उत्तर पाठवायचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने, आपल्या रिझनिंगच्या बॅचमधले जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी व्हॉट्सअपला उत्तर टाकायची आहेत दोन्हीच्या दोन्ही प्रश्नाची. चालतंय, तर हे लाईटचा प्रॉब्लेम आपण लवकरच सॉल्व्ह करूयात. थोडे दिवस ॲडजस्ट करा आणि मग नंतर आपण बाकीच्या गोष्टी ज्या असणार आहेत या प्रकरणातल्या, आता ऑलमोस्ट हे प्रकरण सगळं संपलेलं आहे. चालेल, तर काही अडचण असेल तर नक्कीच मला कळवा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद, गुड डे टू ऑल. अभ्यास करत राहा. धन्यवाद.